तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निसर्गाने केलेल्या भीषण प्रहारामुळे लोणार तालुक्यातील बळीराजा कोलमडला असतानाच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। गारपिटीच्या दुसऱ्याच दिवशी लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांनी मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप, ग्राम महसूल अधिकारी खोडके आदी महसूल कर्मचारी यांच्यासह शेतकऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली। केवळ पाहणी करून न थांबता याच दिवशी त्यांनी महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तिन्ही विभागांना तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे लेखी आदेश दिले आहेत। मराठी नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोणार तालुक्यातील पारडा, दराडे, चिंचोली, सांगडे, येवती, देऊळगाव, कुंडपाड, अंबोरा, किन्नी, सरस्वती, धायफळ, वझर, आघाव, कासारी, भुमराळा, बिबखेड, किनगाव, जट्टू या भागातील 884.85 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून बाधित पिकांमध्ये गहू, कांदा, चिया, हरभरा, मक्का, रब्बी, ज्वारी व इतर पिके बाधित असल्याचे प्राथमिक अंदाज अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे। लोणार तालुक्यातील लोणार, हिरडव, टिटवी, सुलतानपूर, अंजनी खुर्द, बीबी मंडळामध्ये दिनांक 19 मार्च 2026 रोजी झालेल्या अवेळी पाऊस व गारपीटमुळे शेती पिकांचे, फळपिकांचे नुकसान झालेले असल्यास नुकसानच झालेल्या क्षेत्रांचे संयुक्त पंचनामे तातडीने दिनांक 20 मार्च पासून करण्यात येऊन संयुक्त पंचनामे झाल्यानंतर त्याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार।